पांडुरंगाचा टिळा जो की गुगल मॅप सारखा दिसतो, पण त्या आकाराची सुद्धा खूप सुंदर कथा आहे। ज्या वेळेला भगवान विष्णूने पांडुरंगाचा अवतार घेतला त्यावेळेला शेषनाग त्यांना म्हणाले, भगवंता तू क्षीरसागरामध्ये असताना माझ्या शयेवरती पहुडत होतास, पण तुझ्या या पांडुरंग अवतारामध्ये मला कुठे स्थान आहे? त्यावेळेला पांडुरंगाने त्यांना आपल्या माथी म्हणजेच कपाळीत स्थान दिले। चंदन, कुंकू, अबीर या तिन्हीच्या एकत्रित मिश्रणाने जो टिळा तयार होतो तो टिळा म्हणजे शेषनागाचं स्वरूप होय। संत तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटीवो, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीवो, विशाळ व्यंकट नेत्र वैजंती तर्पे कंठीवो, कास पितांबराची चंदन सुगंध साजे ओटीवो। रामकृष्ण। माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय।